श्लोक 15वा. नमान दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः मायया परुतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. अर्थ, मायेने ज्यांचे ज्ञान नष्ट झालेले असते असे आसुरी भावाला प्राप्त झालेले दुराचारी मूढ नराधम मला म्हणजे ईश्वराला किंवा भगवंताला प्राप्त होत नाहीत असे भगवंत सांगत आहेत. विवरण. मूढा हा म्हणजे मूर्ख किंवा ज्यांना मोह झालेला आहे असे ते लोक. ते नेहमीच दुष्कृत्य करतात. ते भगवंताला कधीच शरण जात नाहीत, कारण ते भगवंतालाच फारसे मानत सुद्धा नाहीत, त्याची भक्ती करत नाहीत. त्यामुळे मायेमुळे त्यांचे ज्ञान अपहृत होते, त्यांची बुद्धी ठिकाणावर राहत नाही. ते लोक आसुर भावाचा म्हणजेच आसुरी वृत्तीचा आश्रय करतात आणि परमेश्वराकडे पाठ फिरवतात. आपल्याला पुराणातल्या अशा अनेक गोष्टी माहिती आहेत की ते आसुर लोक परमेश्वराला मानतच नसायचे आणि ते म्हणायचे परमेश्वर वगैरे असे काहीच नाहीये. आसुरभाव म्हणजे स्वार्थभाव. आसुर शब्दाची फोड व अर्थ पुढील प्रमाणे आहे. असुही अधिक सूर र. असू म्हणजे जगणे आणि र म्हणजे रमणे. म्हणजेच हे लोक केवळ जगण्यात आनंद मानतात आणि मला जगायचे आहे, मला तो आनंद मिळवायचा आहे आणि तो मिळवण्यासाठी किंवा तो माझा आनंद सातत्याने वृद्धिंगत होण्यासाठी दुसऱ्याचे वाटेल ते नुकसान झाले, अगदी प्रसंगी इतरांची प्राणहानीसुद्धा झाली तरी हरकत नाही, पण मला ते सुख, तो आनंद हवा म्हणजे हवाच, अशी वृत्ती असणारे हे सर्व आसुर लोक आहेत. जगण्यापलीकडे इतरांचे हित करण्यात, त्यांना काही तरी देण्यात सुद्धा आनंद असतो, ही गोष्ट त्यांना ठाऊकच नसते आणि आपल्या स्वार्थामुळे ते इतरांचा विचारसुद्धा करत नाहीत. आणि या संबंधीची एक गोष्ट, त्याचं नाव आहे पायाचे सूप, ते मी तुम्हाला वेगळेपणाने या श्लोकानंतर सांगणार आहे. असे हे लोक, त्यांना मानवेतर प्राण्यांबद्दल काहीच वाटत नाही आणि त्यांना ते का वाटावे असाही एक विचार मनात येतो. त्यांना प्राण्यांच्या जीवाची, त्यांच्या जगण्याची पर्वाच नसते. प्राणीमात्रात असलेला आत्मा त्यांना कळत नाही. स्वार्थामुळे सर्वाभूती असलेला परमात्मा त्यांना ठाऊकच नसतो. मग ते ईश्वराला शरण तरी कसे जाणार, त्याची भक्ती तरी कशी करणार. म्हणून हे असुर वृत्तीचे दुष्ट नराधम लोक परमात्म्याचा विचारसुद्धा मनात आणत नाहीत. काही स्वार्थी लबाड लोक या सर्व गोष्टीचा करता परमेश्वरच आहे आणि तोच आम्हाला तशी बुद्धी देतो असं सांगतात. म्हणजे परमेश्वर आहे तुम्ही म्हणता म्हणून आहे आणि आम्ही सुद्धा तो मानतो, पण असं म्हणणं हे बरोबर नाही. कारण नीट विचार केला तर लक्षात येईल की भगवंताने स्पष्टपणे सांगितले आहे की जीवपरा प्रकृती ही त्याचीच आहे, तोच प्राणीमात्रातील जीवनसुद्धा आहे आणि बुद्धीसुद्धा तोच आहे, पण माया पण त्याचीच आहे. सर्व प्राणीमात्रात या गोष्टी समान आहेत. मग काही लोक दुष्टपणे का वागतात, तर ते केवळ स्वतःचा विचार करतात आणि त्यावेळी दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालते, पण मला सर्व गोष्टी मिळाल्या हव्यात. यावेळी खरं तर त्यांची बुद्धी जी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे त्या गोष्टीला त्यांना विरोध करत असते आणि आतून ती सांगत असते की अरे असे वाईट कृत्य तू करू नकोस, पण स्वार्थापोटी तो हा आदेश धुडकावून देतो आणि तो मनातल्या मनात दडपून सुद्धा टाकतो आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतो आणि वर संभावितपणे असेही म्हणतो की अहो आता मी तरी काय करणार ना, की देवानीच तर मला तशी बुद्धी दिली आहे, मग मी काय करू, माझा काय इलाज चालतो. पण ही खरोखर शुद्ध लबाडी आहे. आणि दुर्योधनसुद्धा एकदा श्रीकृष्णाला असेच म्हणाला होता की अरे श्रीकृष्णा, तूच तर सगळ्यांना बुद्धी देतोस ना, मग मला सुद्धा तूच बुद्धी देतोस. आता मला काही वेळा कळतं की मी पांडवांशी असं वागतोय ते चांगलं नाही आहे, मी असं कुणाशी दुष्टपणा करतोय, मी स्वार्थपणाने वागतोय, मी कुणाला मानत नाही, मोठ्यांचा आदर करत नाही, हे चांगलं नाही आहे, हे खरं म्हणजे मला कळतं आहे, पण मी तरी काय करू.
तूच तर ती मला अशा प्रकारची बुद्धी दिली आहेस आणि म्हणून मग माझ्या हातून असंच वर्तन घडतं आणि त्याला माझा काहीच इलाजच उरत नाही रे. तर असं हे सांगणं जे आहे हे दुर्योधनाचं हे अत्यंत खोटारडेपणाचे आहे आणि आपल्याला माहिती आहे की या सर्व गोष्टींमुळे त्याला जो काही त्याचा परिणाम भोगावा लागला कुरुक्षेत्रात, तर त्याचं जीव पण गेला, त्याचे सगळे भावंड गेली, सर्व राज्य नष्ट झालं आणि अशा प्रकारची शिक्षा त्याला मिळालेली आहे. असं आता भगवंतांनी आपल्याला ह्या स्वार्थी लोकांचं जे काही वागणं आहे ते सांगितलेलं आहे आणि इथे आपण थांबूया.